हाय. काय ग अशी एकटीच बसलीस? एकटीच आहे मी. म्हणजे बघ ना, आपल्या घरात माणसं खूप आहेत, पण मी एकटीच आहे. काय झालंय? काही व्हायचं बाकी आहे. जो माणूस आपला आहे तो खरं तर आपला नाहीच आहे. हे फीलिंग किती भयानक आहे ना. आय एम गोइंग थ्रू हेल, सागर. राकेशने माझ्याशी लग्न का केलं हेच मला कळत नाहीये. अजूनही त्याच्या मनात आय एम सॉरी. चूक राकेशची आहे. मग सॉरी तू का म्हणतेस? ज्योती, म्हणजे मी आणि मुक्ता जर दुसरीकडे राहायला गेलो तर तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? म्हणजे तुला काय वाटतं? काय? नाही, खरंच विचारतोय, अगदी मनापासून. म्हणजे जर तू सुखी होणार असेल तर एवढं तरी आम्ही नक्कीच करू शकतो. प्लीज लाजवू नकोस मला. खरं सांगू, तू आणि मुक्ता या घरात आहात ना, म्हणून तरी मी या घरात राहते. तुमच्या आधारावर आणि केवळ तुमच्या भरोशावर. शालिनी, कमाल आहे, अजून झोपले? झोपा झोपा. काकू, झोपले त्या, झोप लागली, हळू बोल. अजून झोपले आहेत? नाही नाही, मग झोपू दे त्यांना. हल्ली त्यांना घरात किती काम करावं लागतं. हो हो, मग काय, झोपू दे काकूंना. ए, काकू काय म्हणतेस त्यांना? अहो, त्यांनी म्हणजे त्या बाईंनी सांगितलंय की बाई म्हणू नकोस, काकू म्हण. मुक्ताताई आणि ज्योतिताई कसं म्हणतात तसं, म्हणून काकू. हो, अगं मग चांगलं आहे ना. चांगलं तर आहेच, पण जेव्हा त्या मला आई म्हणायला सांगतील ना तेव्हा खरं चांगलं.
येस. ऍक्च्युली ना त्यांना तेच म्हणायचं होतं, पण एकदम कसं सांगणार की आई म्हणून आधी काकू. तुम्हाला काय वाटतं? लेट्स होप फॉर द बेस्ट. येस. बरं, आता तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे का? म्हणजे काय केवढी भूक लागली आहे? मग ठीक आहे, पण काकूला डिस्टर्ब न करता आणि आवाज न करता पटापटा तयारी करा. मी जीवा दादाला ब्रेकफास्टची तयारी करायला सांगते. चालेल. ओके? ओके. हळू ना, झोपलायत ना. ओके. ॲडव्होकेट साने, नमस्कार. मी मेघना सरदेसाई बोलते. साने साहेब, माझे पती दिवाकर सरदेसाई आणि माझ्या सहीचं एक लेटर मी तुम्हाला पाठवलं होतं. मिळालं का तुम्हाला? ओ गुड. साने साहेब, असं आहे की माझ्या सासूबाई सुलोचना देवी सरदेसाई यांच्या विलबाबत आम्हाला कोर्ट केस करायची. नाही, तसं काय आहे की माझ्याकडे एक विल आहे आणि माझं असं म्हणणं आहे की तेच विल खरं आहे. नाही, काय आहे की ॲडव्होकेट दीक्षित यांनी आमच्या कुटुंबियांसमोर जे विल वाचलं त्या बाबतीत आम्ही समाधानी नाही आहोत. हो, त्यामुळे मला असं म्हणायचं होतं की या कोर्ट केसबद्दल जी प्राथमिक चर्चा करायची आहे त्यासाठी आपलं भेटणं गरजेचं आहे. तर आपण केव्हा भेटू शकतो? हो, तुम्ही म्हणाल तेव्हा. अच्छा, चालेल. बरं, थँक्यू. कोर्टात न्याय मागणं हा एक मार्ग, पण समजा कोर्टाने न्याय दिला नाही तरी एसटीटीचा हिस्सा मिळवायचे आणखीनही काही मार्ग आहेत. मला सुख मिळालं नाही तर मीही कोणाला सुखाने जगू देणार नाही. हाय सागर. इकडे काय करतोस? पळतोय, लपतोय. तूच माझ्या मागे पोलीस लावलेस ना. मी तुझ्या मागे पोलीस लावले? बस काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस. अरे वेड्या, मी जर तुझ्या मागे पोलीस लावले तर मी सुद्धा अडकणार नाही का? एनिवे, तुझी आजी गेल्याचं कळलं. हो, आय सी. सागर, मी तुला माझा मित्र नेहमीच मानलाय. तूच मला दूर केलंस. एनिवे, शी वॉज अ ग्रेट लेडी. तुमच्या फॅमिलीला त्यांचा किती आधार होता. अनेकांना त्यांनी किती मदत केली, नाही? सागर, आता तूही तुझ्या आजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. मला मदत करावीशी नाही वाटत तुला? बोल, किती पैसे हवे तुला? जेवढे असतील तेवढे.
एवढेच? सध्या तरी एवढेच आहेत. ठीक आहे ना, सध्या काम होऊन जाईल. परत भेट. ज्योती, ज्योती, काय रे, काही हवंय तुला? काय? रागवलीस माझ्यावर? हे बोलायची ही वेळ आहे का? आपण उद्या बोलूया. ज्योती, ज्योती, तू माझ्यावर रागावणं खूप स्वाभाविक आहे. कळतंय का मला? आय एम सॉरी. खरंच. ज्योती, आपल्यातलं हे अंतर आज मला संपवायचंय, कायमचं. हे काय, तू अजून जागीच आहेस? तू उशिरापर्यंत घरी येऊ नकोस, वर मलाच विचार. मुक्ता, मला आता वाद नकोय, प्लीज. का नकोय? सांग ना, का नकोय? सागर, सगळी माणसं घरात वेळेवर येतात, जेवतात, त्यांच्या बायको मुलांबरोबर गप्पा मारतात, तरी तुझा पत्ता नाही. असतोस कुठे तू सागर? सांग ना. पण तुझा फोन ट्राय करावा तर तोही ऑफ असतो. ह्याचा अर्थ काय? तुला जो अर्थ काढायचा तो काढ. आय डोंट केअर. ओके? हे बघ मुक्ता, मला ऑफिसमध्ये खूप टेन्शन्स असतात आणि घरी आलो तर तुझं काहीतरी वेगळंच सुरू असतं. म्हणजे काय? मी तुला कधीच काय विचारायचं नाही. मी तुला काही विचारलंय का? तू दिवसभर काय करतेस, कुठे जातेस? दिवसभरच सोड,
रात्री सुद्धा उठून तू कुठेही जातेस. मी कधी विचारलंय तुला? मी नेहमी तुला समजून घ्यायचं आणि तू मात्र ए बाई आता प्लीज रडू नकोस. कृपा कर माझ्यावर. सतत आपली रडत असतेस तू. कंटाळा आला आता मला. आता वाटतं उगाच घरी येतो मी. उठ आता. राकेश उठ ना रे. उठ ना. झोपू नको आता. उठ आणि हात सोड माझा. मला माहिती तू जागा आहेस. असू दे ग. असू दे काय? दार उघड आहे. हो बंद कर ना. हे काय आज सकाळ सकाळ वेळ लागलाय तुला? हो आणि बायकोच वेळ लागले ना. चांगलंय की मग. अरे हो पण त्यासाठी काय वेळ काही असते की नाही? नाही इतरांच्या वेळा बघून आपण का ठरवायचं आपण कसं वागायचं? याचं कारण या घरात आपण दोघंच राहत नाहीत. इतरही अनेक माणसं आहेत आपल्या घरात. हो की नाही? काय उठ आता. असू दे ग. असू दे बिसू दे नाही. चल बस. मला ब्रेकफास्ट तयार करू दे. ए नको ग. चल मी चालली आता. बस ना थोडा वेळ. बस ना. काय काय नाही. उठ तू आता लवकर. किती जवळ आहेस तू. काय ग. उठ लवकर. काय ग काय? लवकर तयार हो. खाली आहे मी ब्रेकफास्ट तयार करते. नक्की झोपू नको परत.